स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये। आणि नागपूरमध्ये, नागपूर म्हणजे संत्रा नगरी। हा मित्रांनो, संत्रा नगरी सोबतच आता नागपूर ही सांस्कृतिक नगरी पहिले तर होतीच, पण आता जी आहे म्हणजे नागपूरमध्ये दर वेळेस म्हणजे प्रत्येक महिन्याला म्हणा की वर्षाच्या शेवटाला, वर्षाच्या सुरुवातीला कोणता ना कोणता सांस्कृतिक महोत्सव होत असतो। आणि आत्ताच मागे होऊन गेलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव आणि वर्षाची नवीन सुरुवात तर एक नवा महोत्सव घेऊन आलेले आहेत, ते म्हणजे नगरपंचायत बेसा पिपळा आयोजित कला व सांस्कृतिक महोत्सव 2024। हा मित्रांनो, पद्मावत इव्हेंट यात आहे, जे याचे जे करता धरता जे आहे कुमार श्रीनिवास। हा मित्रांनो, तर त्यांच्या या इव्हेंट मार्फत बरेच प्रोग्राम होत आहेत। आणि पहिला प्रोग्राम म्हणजे केतकी माटेगावकर आहेत, दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम आहे तो म्हणजे आपली हास्य जत्रा म्हणजे धमाल कॉमेडी होणार आहे, धमाल कॉमेडीचा शो आहे तो। आणि तिसरा जे आहे महानाट्य आहे ते म्हणजे स्वामी समर्थांचं नाटक आहे, जे आपण मागे पाहतच आहात, त्याची प्रॅक्टिस सुरू आहे। हा मित्रांनो, आता 22 तारखेला समारोपाचा जो कार्यक्रम राहील त्यामध्ये हे महानाट्य जे आहे स्वामी समर्थांचं आहे आणि त्याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे ते आपले नागपूरचेच आहेत, कलावंतही बरेचसे नागपूरचे आहेत, पण जे स्वामींचं जे काम करत आहेत, जे भूमिका स्वामींची करत आहेत ते जे आहे ते मुंबईचे कलावंत आहे आणि फार मोठे दिग्गज कलावंत आहे आणि त्यांचं नाव आहे सुनील गोडसे। हा मित्रांनो, आणि लेखक आहेत या महानाटकाचे ते म्हणजे गौरव खोंड। आणि यात जी बाकीची बाजू जी सांभाळली आहे, जसं दिग्दर्शन म्हणा ते आहे अनिकेत मुंशी आहेत, आणि तसंच सारंग मास्टे आहेत, असे बरेच मोठी दिग्गज मंडळी या बॅकस्टेजला आणि या तांत्रिक बाजूला सगळेजण सांभाळत आहे। तर थोडासा एक आपला कानोसा घेऊया या महानाट्याचा आणि सोबतच कलावंतांशी संवाद साधूया। तर चला थेट नाटकाच्या तालमीकडे। सोबत आहेत नाटकाचे जे तांत्रिक बाजू आणि सोबतच पूर्ण नाटकाचं संयोजन जे करत आहेत आणि दिग्दर्शनसुद्धा म्हणजे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या नजरेने पारखत आहेत असे सारंग मास्टे आपल्यासोबत आहेत। तर दादा, हा जो बेसा पिपळा जो नगरपंचायत आहे यांचा जो कला महोत्सव आहे सुरू सांस्कृतिक, त्यातला समारोपाचा कार्यक्रम म्हणजे हे महानाट्य स्वामींचं, तर तालीम कशी सुरू आहे आणि उत्साह कसा आहे? सगळ्यात आधी तर मी सगळ्या प्रेक्षकांना खूप शुभेच्छा देतो इकडे राहणाऱ्या बेसा आणि पिपळाच्या, कारण नागपूरसारखं शहर खूप मोठं वाढतं आहे, पण जो ग्रो होणारा भाग आहे सगळ्यात जास्त स्पीडने सध्या बेसा पिपळा होत आहे। आणि त्याच्यासाठी नगर परिषद मागच्या वर्षी नेमल्या गेली आणि त्यांनी खूप सुंदर कार्य करून इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या, तर नगर परिषदचं पहिले खूप खूप धन्यवाद। आणि सगळ्यात मोठं औचित्य मला हे वाटलं की 1 वर्ष झाल्याबरोबर त्यांना असं वाटलं की ह्याचं सेलिब्रेशन व्हावं इतक्या सगळ्या लोकांच्या साक्षीने। तर लोकांना जमवण्याची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे सांस्कृतिक क्षेत्र, आणि 3 गोष्टींना म्हणजे गाणं, नाटक आणि ज्यांना इन्क्लूड करता येईल, सगळ्यांना सम्मिलित करता येईल असा एक फॅशन शो सुंदरसा, ज्याच्यात सगळ्या लेडीजला सम्मिलित करता येईल असा संक्रांतीचा फॅशन शो, असे 3 कार्यक्रम या बेसा मध्ये होतात आहेत। आणि पद्मावती क्रिएशन्सवाले, फिल्म्सवाले ते लोक करत आहेत, खूप आनंद होतो आहे। आणि आमचं खूप भाग्य आहे की जिथे स्वामींचा वास आहे, स्वामी समर्थांचं मंदिर आहे, त्यांचाच विषय आम्हाला मिळाला इथे नाटक सादर करायला, तर आम्हाला खूप आवडलं ते। आणि खूप काही त्रुटी होत्या, अगदी 15 दिवसात आम्हाला हे नाटक लिहून सादरीकरणापर्यंतचा वेळ मिळाला, पण आम्ही ते खूप आनंदाने, मेहनतीने आणि खूप जीव लावून केलं आहे। तर काही त्रुटी पहिल्या प्रयोगात असू शकतात, नो डाऊट, पण आमची जी टोटल टीम आहे, बॅकस्टेज टीम, आर्टिस्ट टीम आणि टेक्निकल टीम आणि आमचं दिग्दर्शक, लेखक, सगळे लोक प्रचंड मेहनत घेत आहेत आणि
होप सो सगळ्या लोकांनी 22 तारखेला जरूर या. तुम्हाला एक सुंदर निराळी अनुभूती घेऊन तुम्ही घरी जाल, एवढंच मी फक्त तुम्हाला खात्री देऊ शकतो. 22 तारखेला या, विटनेस करा आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा की दुसरा शो जेव्हा केव्हा होईल तर आम्ही त्याला अजून इम्प्रूव्ह करू शकतो. नक्कीच. आता तालीम सुरू आहे, तर तालमीबद्दल काय सांगणार? आणि सोबतच आता सुनील गोडसे जे आहेत ते जॉईन झालेले आहेत, तर कसं वाटतंय आता? तालीम छान सुरू आहे. सगळे लोक जे तालमीत आम्ही घेतले आहेत नाटकात ते सगळे वर्किंग आहे. आणि महानाट्य असं असतं की आपण खूप लोकांचा वेळ अपेक्षा ठेवू शकत नाही. त्यामुळे एक गुण्यागोविंदाने चांगली व्हावी असा माझा नेहमी प्रयत्न असतो की भरपूर आणि क्रिस्पी तालीम व्हावी, पण गुण्यागोविंदाने व्हावी. तर तशा पद्धतीने सुरू आहे. शेवटाला पोहोचलो आहे आम्ही आणि आज उद्याच्या तालमीमध्ये सगळं फिनिश होऊन जाईल. आणि सुनीलदादा गोडसे काल आमच्यासोबत आले. आधीचा जो स्वामी करत होता आमचा, तर तो पण फार अतिशय सुंदर स्वामी करत होता. पण त्यांनी मोठ्या मनाने सुनील गोडसे असतानाही तालीम केली, त्याच्याबद्दल मला उल्लेख करायला आवडेल. आणि सुनील गोडसे कालपासून आले, त्यांचा फक्त बघतो आम्ही लोक त्यांना. तर विदर्भाचं जे थिएटर आहे आणि मुंबईचं थिएटर याच्यामधला जो फरक किंवा जी वागणूक आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की विदर्भातल्या लोकांना, कलावंतांना ते लोक पुढे येऊ देत नाहीत. पण इथल्या लोकांमध्ये त्रुटी आहेत हे आपणही मान्य करायला पाहिजे. कारण त्यांचा जो कालपासनाचा अप्रोच आहे, पूर्ण वेळ ते स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींची स्क्रिप्ट वाचतात आहे, सतत सीन्स पाहतात आहेत. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे त्यांना स्वामीं जेव्हा नाही आहे नाटकात मंचावर, तेव्हासुद्धा दुसऱ्यांचं सुरू असताना त्यांचा स्वामींशी काय संबंध असू शकतो ह्याच्या थॉटफुली ते एंट्री घेतात आहे. तर त्यांचा सीन कुठल्या कुठे जातो आहे, हा प्रोफेशनल अप्रोच जो त्यांचा आहे ना, नक्कीच शिकण्यालायक आहे. आणि ते आता एवढे मोठे व्यक्ती आहेत आणि आपल्याला भाग्य आपलं की आपल्याला स्वामींच्या रूपात ते मिळतात. तर सगळेजण मिळून बघूया त्यांना आणि अनुभव घेऊया परवा. नक्कीच. नाटक फार छान होईल. मी पण एक छोटासा भाग आहे या नाटकाचा. आणि तसंही नाटक स्वामींचं आहे, तर शेवटी भिवू नकोस, स्वामी आपल्या पाठीशी आहे. जरूर. खूप खूप शुभेच्छा. बेसा पिपळा जे नगरपंचायत आहे त्याचा हा कला आणि सांस्कृतिक महोत्सव, त्यात समारोपाचं नाटक म्हणजे महानाट्य म्हणजे स्वामी, त्याचे लेखक आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट गौरव खोंड. तर सर्वप्रथम तर अभिनंदन की पहिलाच हा सांस्कृतिक महोत्सव आहे बेसा पिपळाचा आणि त्यात महानाट्य हे तुझं लिखित आलेलं आहे. आणि कसं वाटतंय आणि लिखाण कशा पद्धतीने झालं आहे? खरं तर सगळी स्वामींची कृपा आहे. बेसामध्ये गेली अनेक वर्ष स्वामींचा मठ आहे आणि बरेच वर्षांपासून इच्छा होती की स्वामींवर नाटक लिहावं. आणि बेसा पिपळा नगरपंचायतीच्या या कला सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने ही संधी चालून आली. बऱ्याच अडचणी आल्या, त्यातून स्वामींनी हे कार्य करून घेतलं आणि आता प्रयोग उत्तमच होणार आहे याची काही म्हणजे कुठल्याबद्दल शंकाच नाही. कारण सगळे खूप छान मेहनत करतात आहे इकडे. आणि मी बरेच दिवस तालमीत नव्हतो, आज आलेलो आहे. तर मला असं वाटतं की नाही, आपलं लिखाण सार्थकी लागणार आहे. स्वामींच्या चरणी ते अर्पण केलेलं आहे. आता पुढचं जे काही होणार आहे ते स्वामींच्या कृपेने आनंदी आणि खूप उत्तमच होणार आहे. बरं, यात स्वामींची भूमिका जे करत आहेत ते सुनील गोडसे जे आहेत, त्यांच्याबद्दल 2 शब्द काय सांगा? सुनील गोडसेंबद्दल बोलायचं झालं तर ते एक खूप मोठे आणि खूप प्रतिभासंपन्न, खूप अनुभव असलेले कलावंत आपल्यासोबत आपल्याला जुळलेले आहे. त्यांच्यापासून आपल्यासोबत इतर मंडळींना पण खूप छान काही काही शिकायला मिळणार आहे की फार कमी वेळामध्ये ते ज्या तयारीने तिथनं आले, गेले फक्त 3 दिवसांच्या तालमीत ते आपल्याला फायनल्सला काम करणार आहेत. तर त्यांच्याकडनं ते शिकण्यासारखं आहे की कमी वेळामध्ये स्वतः पूर्वतयारी किती चांगली करायला पाहिजे, त्याचा काय रिझल्ट मिळतो ते आपण आता तालमींमध्ये बघतोच आहोत, त्यांच्या लिपसिंग्सपासून सगळ्या गोष्टींवरून. तर खूप उत्तम कलावंत आहेत, प्रसिद्ध आहेत, लोकांना सर्वश्रुत आहेत, घराघरांमध्ये सिरियल मालिका सगळ्यांकडनं पोचलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते आहेत, त्याचा एक वेगळा आनंद आहे. खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. स्वामी पाठीशी राहतीलच आपल्या. बेसा आणि पिपळा ही नगर परिषद आहे, त्यांचा हा पहिला महोत्सव, कला व सांस्कृतिक महोत्सव 2024. त्यात समारोपीय नाटक महानाट्य म्हणजे स्वामींचं आहे आणि त्याचे दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत अनिकेत मुंशी. तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा की बेसा आणि पिपळ्याचं ग्रामपंचायत जे आहे 1 वर्ष झालं त्यांना, आणि त्या वर्षात त्यांनी हा जो महोत्सव आहे कला व सांस्कृतिक महोत्सव हा घेत आहेत आणि त्यात तुमचं नाटक आहे.
महानाट्य आहे स्वामी, तर काय सांगाल त्याविषयी? एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी म्हणूनच मी याच्याकडे खरं तर बघतो आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की 1 वर्ष त्याला झालं, त्यानिमित्ताने त्यांनी जो पुढाकार घेतला आहे आणि हा जो कला सांस्कृतिक महोत्सव यावर्षीपासून सुरू केला, आपण आशा करूया की हा दरवर्षी होत राहील. नवीन नवीन लोकल कलाकारांनासुद्धा याच्यात संधी मिळत राहील, जशी की ह्या नाटकामधून आपण देतो आहोत. स्वामी हे नाटक जसं आपल्याला माहिती आहे गौरव खोंड यांनी लिहिलेलं आहे. मी आणि सारंग मास्टे दोघं मिळून खरं तर दिग्दर्शन करायचं ठरवलं होतं पहिल्यांदा. सारंगनी दिग्दर्शनाचे काही भाग त्यांनी निश्चितपणे बसवला, काही विषयच नाही त्याच्यामध्ये. मुख्य जबाबदारी थोडीशी मी सांभाळली त्या दिग्दर्शनाची. पण ह्यातून मला स्वतःला पर्सनली जे जाणवलं तो एक अतिशय वेगळा आनंद या नाटकाने मला दिला. त्याचे 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक कारण असं आहे की महानाट्यासारखा विषय जो 50x60च्या स्टेजवरती आपण करतो, रेकॉर्डेड प्ले आहे, आणि असा हा 2-2.25 तासाचा रेकॉर्डेड प्ले 15 दिवसात उभं करणं हा एक खरोखर म्हणजे एक चमत्कारच म्हणायला लागेल. स्वामींचीच कृपा ही म्हणता येईल आपल्याला. कारण एक वेळ अशी आली होती की मी आणि सारंगने खरोखर विचार केला होता की यार करावं की नाही, म्हणजे आपण पडावं का याच्यामध्ये, की कारण अजून स्क्रिप्ट हातात नाही, रेकॉर्डिंग झालेलं नाही, कलाकार ठरलेले नाहीत, 15 दिवसावर नाटक आहे, 15 दिवसात एवढं उभं राहील का, आणि महानाट्याचं स्वरूप त्याला द्यायचं आहे. परत महानाट्य पण काहीतरी वेगळं, जे लोक सतत बघत आले आहे तसं काहीतरी नको आहे, रटाळा नको आहे, आपल्याला स्पीड हवी आहे, सगळंच हवं आहे. ते होईल का? पण याच्यासाठी मी याचं श्रेय गौरवला खऱ्या अर्थाने देईन की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, नाही आपल्याला करायचंच आहे. मग सारंगनी पण ते उचलून धरलं आणि मग तिघांची मिळून ती सगळी केमिस्ट्री जुळली. मग आम्ही रेकॉर्डिंग केलं, सगळं केलं आणि तालमींना सुरुवात केली. तर हा एक पहिला भाग झाला की ज्याच्यामुळे मला खूप विशेष आनंद आहे की आज ज्या पद्धतीने नाटक उभं झालं आणि त्याच्या तालमी होऊन ते आता आम्ही परवा सादर करणार आहोत. कॉन्फिडन्स आहे, सगळ्या कलाकारांना कॉन्फिडन्स आहे. सगळे कलाकार खूप चांगले मला सुदैवाने मिळाले. मला खूप जास्त सांगावं लागलं नाही. फ्रेमिंग करावं लागतं ते नॉर्मल दिग्दर्शकाचं काम आहे, ते मी करण्याचं काम केलं. पण त्यातले जे बारकावे खुलवण्याचं काम बहुतेक सगळ्यांनी केलं. तो जो अनुभव त्या सगळ्यांचा होता त्याचा निश्चितपणे फायदा झाला. हा एक भाग झाला. दुसरं महत्त्वाचं कारण आत्मिक आनंद मिळण्याचं हे आहे की आयुष्यात माझ्या पहिल्यांदा जी एक ओढ असते आपल्याला की मुंबईचे कलाकार, मुंबईहून कोणीतरी येत आहे, जे सिरियलमध्ये, नाटकामध्ये किंवा फिल्म्समध्ये ज्यांचं नाव झालेलं आहे, असे सुनील गोडसे यांनी स्वामींचा रोल करायला होकार दिला आणि ते इथे येणार म्हटल्यानंतर त्यांना पाहायचं, त्यांना भेटायचं. खरं तर आपल्याकडे मुंबईहून कोणीही कलाकार आले की त्यांना पहिले भेटायची सगळ्यांना खूप उत्सुकता असते की मुंबईचा कलाकार. आणि इनफॅक्ट आम्ही ते अनुभवलं, म्हणजे ते आल्यापासून ते आता 19 तारखेला इथे आले, 2 दिवस त्यांच्यासोबत आम्ही आहोत. त्यांचं ग्लॅमर आम्ही अनुभवलं. आम्ही त्यांच्यासोबत जिथे जिथे गेलो तिथे लोक त्यांना ओळखतात, त्यांच्यासोबत सेल्फी काढतात. हे जे ग्लॅमर आहे, अशा एखाद्या ग्लॅमरस व्यक्तीला आपण दिग्दर्शित करणार आहोत, ही भावनाच कुठेतरी खूप काही देऊन गेली म्हणजे खऱ्या अर्थाने. तर ही 2 महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामध्ये की 15 दिवसात एक महानाट्य उभं करणं आणि मुंबईसारख्या एखाद्या कलाकाराला आपण आपल्या पद्धतीने सांगून त्याच्याकडनं ते करवून घेणं, ह्या 2 गोष्टींमुळे हे माझ्यासाठी अतिशय अजरामर ठरलेलं आहे. पण हे निश्चितपणे माझ्या एकट्याचं नाही आहे. स्वामींची कृपा, सारंग, गौरव या दोघांचे निश्चितपणे असलेला सपोर्ट, सगळ्या कलाकारांची मेहनत, हे मी अगदी आवर्जून इथे प्रकर्षाने सांगेन की सगळ्या कलाकारांची मेहनत, 15 दिवसात उभं करणं इज नॉट अ जोक, एकट्याचं काम नाही आहे. म्हणून सगळ्या कलाकारांची मेहनत आणि खास करून सुनील दादांचं कॉपरेशन, त्यांचं म्हणजे ते ज्या पद्धतीने ते सगळं ॲक्सेप्ट करतात आहे आणि हे सगळं करतो आहे, हे मला वाटतं पूर्णपणे एक टीमवर्क आहे. आणि बस त्यामुळे तो आत्मिक आनंद मला वाटतं ह्या सगळ्यातून आम्हाला मिळत जातो. नाही, नक्कीच. आणि तुमच्या बोलण्यावरनं बरेच प्रश्न जे मी विचारणार होतो त्याचं उत्तर पहिल्याच प्रश्नात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नाटकाकरता आणि स्वामींची कृपा तर आहेच आणि ती राहील. ग्रामपंचायत आयोजित एक महोत्सव घेत आहे, कला व सांस्कृतिक महोत्सव 2024. त्यातलं जे समारोपीय महानाट्य आहे, नाटक आहे, ते नाटक म्हणजे स्वामी. आणि स्वामींची जी भूमिका करतायत अर्थातच मुंबईचे आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके आणि ज्येष्ठ अभिनेते जे आहेत सुनील गोडसे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, मुंबईवरनं आले आहात तुम्ही, 2-3 दिवस झाले तुम्ही आले आहात.
तर स्वामींचं नाटक आणि त्यात तुम्ही स्वतः स्वामींची भूमिका करत आहेत. तर काय अनुभव येतो आहे नागपूरच्या कलावंतांसोबत दिग्दर्शकांसोबत काम करताना, आणि सोबतच स्वामींची भूमिका म्हणजे काय त्याबद्दल? स्वामींची भूमिका मला करायला मिळणं हे माझं मी भाग्य समजतो पहिली गोष्ट म्हणजे. कारण असे निवडक व्यक्तिरेखा आहेत की ज्यांचे रंगमंची आविष्कार करायला आपल्याला मिळणं हे खरोखर महत्भाग्य असतं, आणि त्या भाग्यवानांच्यापैकी मी एक आहे की मला स्वामींचा रोल करायला मिळतो आहे. आता ह्या नाटकाविषयी बोलायचं झालं तर ह्या सगळ्या टीमची तयारी आधीच बऱ्यापैकी झालेली होती. म्हणजे मी ह्यांच्यात येऊन मलाच खूप गरज आहे आणि तालमीची, आणि सगळी मुलं आनंदाने मला तालीम देत आहेत आणि खूप कष्ट घेत आहेत. ह्या मुलांचे खरंच मनापासून धन्यवाद मानले पाहिजेत, कारण माझ्यासाठी ते एवढी धडपड करत आहेत. अदरवाईज त्यांचं नाटक बसलेलं आहे. आणि अनिकेत आणि सारंग हे दोघे दिग्दर्शक आहेत, ह्यांनी पण खूप मेहनत घेतलेली आहे, आणि मला खात्री आहे की त्यांच्या मेहनतीला यश मिळेलच. स्वामींची त्यांच्यावर कृपादृष्टी आहेच, आणि निश्चितच हे नाटक यशस्वी होईल. नक्कीच बरंच बोलायचं आहे, पण आपल्या तालीम आणि हे असल्यामुळे आपण थोडं थांबतो घेऊया, आणि एक मोठा चांगला एक तुमची जी मुलाखत आहे ती नक्कीच घेऊया. आणि सोबत जाता जाता स्वामींचा काही डायलॉग्स. स्वामींचा डायलॉग म्हणजे स्वामी जे नेहमी म्हणायचे, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे स्वामींचं नित्य भजन होतं आणि स्वामींना हे खूप आवडायचं. तेच मी आत्ता स्वामींच्या आशीर्वादाने हे तुमच्यासमोर पेश केलं, आणि मला खूप आनंद होतो आहे की मी मुंबईहून इथे येऊन स्वामींचा रोल ह्या नाटकात करतो आहे, आणि ह्या लोकांनी मला खूप खूप मदत केली आहे, करतायत. इनफॅक्ट आज आणि उद्या हे 2च पूर्ण दिवस मला यांच्याबरोबर तालीम करायला मिळणार आहेत. त्यामुळे वेळ थोडा कमी आहे, त्यामुळे आज एवढ्यातच थांबूयात. आपण परत भेटू, नक्कीच भेटू जसं यांनी सांगितलं तसं, आणि त्यावेळेस आपण व्यवस्थित मुलाखत करूयात. थँक्यू. आणि स्वामी आपल्या सगळ्यांच्याच पाठीशी आहेत. येस, धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. आपण इंटरव्ह्यूज घेत आहेत, आणि स्वामींचं नाटक नागपूरमध्ये होत आहे, महानाट्य, आणि समारोपीय कार्यक्रम आहे तो म्हणजे बेसा पिपळा नगर परिषद जे आहे त्यांचं जे महोत्सव जो आहे तो म्हणजे कला व सांस्कृतिक महोत्सव 2024, त्यातलं स्वामींचं नाटक. आणि स्वामी तर सुनील गोडसे करतच आहेत, पण सुनील गोडसे दादा हे जोपर्यंत आपल्यासोबत अवेलेबल नव्हते, म्हणजे प्रॅक्टिसमध्ये नव्हते, पण त्यांची प्रॉप्झी आणि त्यांचा लहेजा म्हणजे स्वामी कसे करतील ते सगळं ज्यांनी केलं आहे, जे कलावंत म्हणजे मयूर जोशी आपल्यासोबत आहेत. तर हे फार गुणी कलावंत आहेत. मुंबईला बरेच नाटकं, सिरियल्स आणि चित्रपट यात त्यांनी बरेच काम करत आहेत, आणि करतही आहे आणि केलेही आहे त्यांनी. तर आपल्या नागपूरचे आहे, अभिमान आहे आपल्याला नागपूर करायचा. तर काय सांगाल, जी तुम्ही भूमिका म्हणजे एखाद्या कोणाची प्रॉप्झी करणे, म्हणजे तो रोल आपल्याला नाही करायचा आहे, म्हणजे तो आपला नाही आहे, पण त्याची प्रॉप्झी करायची, आणि तेही एवढ्या मोठ्या आपल्याला म्हणता येईल संत म्हणा किंवा देव माणूस अशा स्वामींचं जे आहे त्यांचं तुम्ही काम करत आहात प्रॉप्झी म्हणून. तर काय सांगाल ते वलय आणि ते दडपण, आणि काय काय सांगाल त्याच्याबद्दल? नक्कीच मला सांगायला आवडेल की स्वामींचं कॅरेक्टर करणं म्हणजे एक टास्कच दिला होता, आणि त्याच्यावरनं मला कळलं की मला पहिले प्रॉक्सी करायची आहे. खरं तर कुठल्याही कलाकाराला प्रॉक्सी करायला काही हरकत नसावी, कारण की कुठलं पण कॅरेक्टर आलं तर ते कॅरेक्टर जगता येणंच हाच कलाकार आहे ना. तर म्हणून हे स्वामीचं कॅरेक्टर मला आलं हे तर त्यांचीच कृपा आहे. आणि या कॅरेक्टरमधनं मला एक कळलं की निसर्ग आणि देव या दोघांमधला फरक काय आहे ना.
जे आपण दगडाला देव मानतो किंवा आजूबाजूला आपण खूप सारे ऋषीमुनींच्या मागे आपण फिरतो, पण त्याच्यामधलं देवत्व जे आहे ते शोधणं फार गरजेचं आहे. तेच मी स्वामींचं जे कॅरेक्टर करत होतो त्याच्यामधनं मला ते कळलं की प्रत्येक माणसामध्ये देव आहे आणि तो देव कुठे लपलेला आहे ते प्रत्येक माणसाला शोधावंच लागतं. तर स्वामींनी येऊनसुद्धा इथे हाच संदेश दिला की तुम्ही पहिले स्वतःला शिकवा, स्वतः बरोबर व्हा आणि तुम्हाला जे करायचं आहे तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. स्वामी फक्त आपल्या मागे आहेत आणि आपल्याला घाबरायची गरज नाही आहे, पण करणं हे आपल्यालाच आहे. तर हे स्वामींचं कॅरेक्टर करताना मला या महत्त्वाच्या घटना तर आणि महत्त्वाच्या गोष्टी आज मला कळल्या. तर मी परत एकदा नमन करतो स्वामींना. आणि दुसरं आहे आमचे जे डायरेक्टर आहेत अनिकेत सर, त्यांनी खूपच मेहनत घेतलेली आहे, प्रत्येक एका कलाकारावरती मेहनत घेतलेली आहे. आणि तोच 22 तारखेला तुम्ही सगळे येऊन बघाल तेव्हा तुम्हाला ती एक कलाकृती सर्वांची मिळून तुम्हाला बघायला मिळेलच आणि नक्कीच तुम्हालाही आवडेल. तर माझं आग्रहाची विनंती आहे की तुम्ही या 22 तारखेला नक्की या बेसा पिपळा इथे. आणि मी ग्रामपंचायतचं आणि नागपुराचं पण विशिष्ट प्रकारे मी आभार मानेल, कारण की हा कला सांस्कृतिक जो महोत्सव आहे ना ह्याच्यामध्ये खूप सारे कलाकार येतात आणि प्रत्येक कलाकाराला इथे वाव भेटतो. आत्तापर्यंत नागपूरमध्ये कलाकारांसाठी फारच थोडं असं प्लॅटफॉर्म्स होते. जनरली जर कुठे काम करायचं असेल तर मुंबईलाच एक मेन जो स्रोत आहे तो मुंबईलाच असतो, पण नागपूरमध्ये सुद्धा आता हे सुरुवात झालेलं आहे. तर नागपूरच्या कलाकारांना खूप मोठी संधी आहे. येणाऱ्या काळामध्ये नागपूरचे कलाकार खूप वरती जाणार आणि खूप त्यांचं जे आतमधली कला प्रदर्शन आहे ते नागपूरमध्येच करू शकेल. त्याच्याकरता त्यांना दूर नाही जावं लागेल. तर खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला पण खूप थँक्यू सर की तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेतला. खूपच थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि समोर प्रॉप्सी नाही तर स्वतः स्वामी म्हणून उभे राहतील अशी आशा आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. स्वामींचं नाटक होतं आहे बरेच दिवसांनी, म्हणजे नागपूरमध्ये आता सांस्कृतिक महोत्सव होत आहेत आणि त्यातलं एक म्हणजे बेसा पिपळा नगर परिषद 1 वर्ष झालं आहे त्यांना आणि त्या अनुषंगाने त्यांनी जे आहे 3 दिवसीय महोत्सव, कला व सांस्कृतिक महोत्सव हा 2024 हा सादर करताय. आणि समारोपीय नाटक म्हणजे महानाट्य म्हणजे स्वामी. तर त्यात तुम्ही कॅरेक्टर रोल करतात, प्ले करतात, तर ते कॅरेक्टर रोल कोणतं आणि काय सांगाल त्याविषयी. आणि हे आपल्यासोबत आहेत नागपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी मंगेश बावसे. नमस्कार. स्वामी हे जे नाटक सादर होतं आहे ते मला असं ॲक्सिडेंटली मिळालं असंच म्हण. याचं कारण म्हणजे सारंगने मला 3-4 दिवसापूर्वी सांगितलं की बा याच्यात तुला काम करायचं आहे आणि बाळप्पाचा रोल आहे. आता बाळप्पाचा रोल म्हटल्यानंतर मी त्याला नकार देऊ शकलो नाही, कारण स्वामींच्या सगळ्यात जवळचा कॅरेक्टर म्हणजे बाळप्पा. स्वामींचं सगळं जे काही त्यांचं आध्यात्मिक वलय होतं ते त्यांनी बाळप्पाकडे ट्रान्सफर केलं नंतर, आणि स्वामींची गादी ही बाळप्पांनी नंतर चालवली. तर एवढं सुंदर कॅरेक्टर आणि एवढं मोठं कॅरेक्टर भेटल्यानंतर कोण नाही म्हणेल. म्हणून मी त्या बाळप्पा या कॅरेक्टरचा थोडाफार अभ्यास केला, कारण इथे आता महानाट्य म्हटल्यानंतर आपल्याजवळ वेळ कमी होता आणि 5-6 दिवसातच हे सगळं करायचं होतं. तर एक शांत, नम्र आणि स्वामींविषयी अतिशय श्रद्धा असलेलं हे कॅरेक्टर आहे की आपलं काही झालं तरी चालेल, पण स्वामी हे प्राईम, सगळ्यात आयुष्यातलं बाळप्पाच्या महत्त्वाचं ध्येय म्हणजे स्वामी सेवा. आणि ती बाळप्पांनी शेवटपर्यंत केली म्हणून त्याचा प्रसाद बाळप्पांना मिळाला की स्वामींची गादीनंतर बाळप्पांनीच चालवली. अनुग्रह वगैरे देण्याची त्यांची पात्रता ही स्वामींनी निर्माण केली. याचं कारण बाळप्पाचं स्वामींविषयी असलेली श्रद्धा, भक्ती. तर ते कॅरेक्टर करताना मजा येऊन राहिलेली आहे. आणि सुनील दादा आता कालपासून जॉईन झालेत, तर त्यांच्यासोबत काम करणं हाही आपला मोठेपणा आहे, मोठेपणा मिळाला. आणि दुसरी गोष्ट, सगळे कलावंत जे आहेत ते अतिशय समरसून काम करत आहेत आणि एका वेगळ्या उंचीवरती हे नाटक जाणार यात वादच नाही. सगळी मेहनत सुरू आहे आणि ती मेहनत जी आहे ती आपण स्टेजवरती बघणारच आहोत. बरोबर. आणि नागपूरच्या प्रेक्षकांना काय सांगाल की 22ला नाटक आहे महानाट्य स्वामींचं, तर त्याबद्दल काय सांगाल? प्रेक्षक हो, 22 तारीख ही आपल्या सगळ्यांसाठी, संपूर्ण भारतवर्षासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी सगळ्यात महत्त्वाची तारीख ठरणार आहे. एक ऐतिहासिक तारीख की ज्या दिवशी रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. भारतभर कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आपण याही नाटकाकडे बघूया आणि नाटकाला भरपूर गर्दी करा, कारण स्वामींचं दर्शन प्रत्यक्ष आपण रंगमंचावर घेणार आहोत. त्यांच्या चमत्कारांची अनुभूती आपण घेणार आहोत आणि ती अनुभूती प्रत्यक्षपणे घेण्यासाठी तुम्ही
अगदी अवश्य या आणि नाटकाचा आध्यात्मिक आस्वाद घ्या अशी माझी सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. हे स्वामी. जय स्वामी. सगळ्यांना माहितीच आहे, म्हटल्याप्रमाणे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये आपण ऐकतच आहात की बेसा पिपळा नगर परिषद याच्या 1 वर्षानंतर 1 वर्ष झालेलं आहे त्यांना, आणि त्यानंतर जो महोत्सव घेत आहेत कला आणि सांस्कृतिक महोत्सव 2024, त्यात समारोपीय नाटक महानाट्य म्हणजे स्वामी, त्यात एक अभिनेत्री जी आपल्यासोबत आहे ती काम करत आहे आणि जवळपास पहिल्यांदा महानाट्य करत आहे असं ऐकण्यात आलेलं आहे. आणि याच्या आधी एक राज्यनाट्य स्पर्धा जी आहे, कामगार नाट्य स्पर्धा, त्यात अजूनही चांद राहत आहे या नाटकात अभिनय केला आणि त्याच्यात पारितोषिके मिळाल्या. त्याकरता सर्वप्रथम तर अभिनंदन. थँक्यू. आणि नाव काय आहे आपलं? माझं नाव अपूर्वा खनगन. तर स्वामींचं नाटक आहे आणि पहिल्यांदाच करताय महानाट्य, तर कसं वाटतंय? अप्रतिम वाटतं आहे. म्हणजे हा महानाट्याचा माझा सगळ्यात पहिला एक्सपिरियन्स आहे. मी आतापर्यंत नाटकात काम केलं आहे, पण महानाट्य करताना मला विचारच होता की कसं असेल, काय असेल, पण मस्त भारी वाटतं आहे महानाट्य करताना, पण छान वाटतं आहे. कारण की आतापर्यंत तू जे नाटकं केलेस आहेत ते पुण्याला मुंबईला जे केले आहेत तर ते रेकॉर्डेड नसतात, ते लाईव्ह विथ प्रॅक्टिस. त्या प्रॅक्टिसमध्ये आणि या प्रॅक्टिसमध्ये काय दडपण याच्यात जास्त वाटतं की त्यात दडपण आहे? नाही, दडपणाचं काही असं नाही. दडपण दोन्ही याच्यातच वाटतं, कारण त्यामध्ये म्हणजे अगदी सगळं लाईव्ह करायचं असतं आणि इथे म्हणजे रेकॉर्डेड आहे आणि त्याच्यात तुम्हाला त्या वेळेत तितक्या वेळेत तिथे पोचलंच पाहिजे. जसं ठरलं आहे तसं तशा पद्धतीने ते झालंच पाहिजे, हे असतं या महानाट्यांमध्ये. सो दडपण दोन्हीकडे सारखंच असतं. तर दडपण म्हणता नाही येणार, पण छान आहे, मजा येते करता. म्हणजे पाठांतराचं काही लोड नाही, पाठांतराचा लोड नाही आहे, काहीच लोड नाही आहे खरं म्हटलं तर. नाही तर त्यात अख्खे स्क्रिप्ट 40 पानं वगैरे असं पाठांतर करावं लागतं, पण यात असं पाठांतराचं काही नाही. रोज ऐकून तर पाठच होऊन जातं, अगदी पूर्ण नाटक पाठ होऊन जातं अशाने. यात हे कॅरेक्टर करताय स्वामी सूत यांची आई, काय नाव आईंचं? बाई. एवढंच बाई असं त्यांचं कॅरेक्टर आहे या नाटकात. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या स्वामी महानाट्य करता. स्वामी सूत म्हणे विचारलं करा, विश्वाच्या नायका चिठ्ठी करा. आता मी तुमच्या उपकरणाचा पगार झालाय म्हणून आणि श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे मला सर्व मार्गदर्शन आहे.